कार नमस्कार. आजच्या सत्य क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला अशाच सत्य घटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. लग्नाच्या सुखावह क्षणानंतर एका भीषण घटनेची ही कथा आहे. एक नववधू, एक ओढवलेला प्रेमसंबंध आणि एक अमानुष खून. बसा आरामात, कारण आज आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहोत महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात, जिथे सुरुवात झाली सुखावह पण शेवट झाला साऱ्यांना स्तब्ध करणारा. लग्नानंतर नववधूचा विदाई समारंभ सुरू होता. नववधू अतिशय भावूक झाली होती आणि तिला विदा करणारेही भरभरून येत होते. वरात्मा आपल्या गाडीत आरामात बसला होता आणि ती गाडी चालवत होता. दिनेश, जो चालक होता. वराच्या वडिलांनी त्याच्याकडे जाऊन कानात सांगितले, मुला, एक काम कर, आपली गाडी तुझ्या गाडीच्या अगदी मागे राहील, म्हणून खूप सावधानपणे चालवायचं. कोणतीही अडचण आली तर लगेच आम्हाला फोन कर. त्याच सुमारास नववधूची विदाई झाली. पुढच्या गाडीत जिथे नववधू बसली होती ती गाडी दिनेश चालवत होता. त्यांना मदतीसाठी मागे येणारी गाडी जिथे वराचे वडील बसले होते ती गाडी सुधीर चालवत होता. गावातून गाडी नुकतीच निघाली तेवढ्यात अचानक एक बाईक दिसली. बाईकवर 2 तरुण बसले होते. ते खूप वेगाने येत होते आणि अचानक गाडीसमोर थांबले. थांबवल्यावर त्यांनी नववधूच्या गाडीकडे काही सूचक इशारा केला आणि चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले. चालक दिनेशने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, जणू काही पाहिलेच नाही किंवा ऐकलेच नाही. गाडी आपल्या सामान्य वेगाने पुढे सरकत होती. नंतर बाईकस्वाराने पुन्हा गाडीचा पाठलाग केला आणि पुन्हा गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्यांदाही दिनेशने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, पण तो बाईकस्वार हट्टी होता. अनेक किलोमीटर हा खेळ चालू राहिला. तिसऱ्यांदा पाठलाग करून यावेळी तो खूप रागाने ओरडला, गाडी थांबवा, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत. हे शब्द मागे येणाऱ्या गाडीतील सुधीर आणि वराच्या वडिलांनी ऐकले. मागच्या गाडीतील लोकांनी चर्चा करून दिनेशला लगेच फोन करायचे ठरवले. फोनवर त्याला स्पष्ट सूचना देण्यात आली, कोणत्याही परिस्थितीत गाडी थांबवू नये, वेग वाढवून लगेच निघून जा. नववधूची गाडी चालवणारा दिनेश वेग अचानक वाढवतो. गाडी इतक्या वेगाने पुढे सरकली की तो बाईकस्वार खूप मागे राहिला. ते सर्व आपापल्या घरी पोहोचले. नववधूचे सासरच्या घरी जोरदार स्वागत झाले. कोणालाच कल्पना नव्हती की मृत्यू त्यांचा पाठलाग करत होता आणि तो टाळण्याचा हा पहिला प्रयत्न यशस्वी झाला होता. पण हे यश फार काळ टिकणार नव्हते. 20 नोव्हेंबर 2025ची संध्याकाळ होती. सातारा जिल्ह्यातील एका गावात एक तरुण रस्त्याने चालत जात होता. तो बाजाराकडून घरी परतत होता. त्याचवेळी 2 बाईकस्वार तरुणांनी त्याला रस्ता विचारण्यासाठी थांबवले. त्या तरुणांनी त्यांना मार्गदर्शन केले. जेव्हा ते समोरासमोर उभे राहिले तेव्हा बाईकस्वारांनी आभार मानले. पण हात जोडून धन्यवाद म्हणत असतानाच एका बाईकस्वाराने एकदम पिस्तूल काढून त्या मार्गदर्शन करणाऱ्या तरुणाच्या कपाळावर झाडली. पेछूट गोळी. तो तरुण तत्काळ जमिनीवर कोसळला. बाईकस्वार तेथून पळून गेले. किराणा दुकानदाराच्या नजरेस तो जमिनीवर पडलेला तरुण पडला. प्रथम त्याला वाटले की कोणी मद्यपी आहे, पण मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात त्याने चेहऱ्यावरचे रक्त पाहिले आणि तो ओरडून उठला. गोळी झाडली. अमोलला गोळी झाडली. त्याच्या ओरडण्याने गावकरी जमा झाले. पोलिसांना बोलवण्यात आले. घटनास्थळावर मोठ्या अधिकाऱ्यासह पोलिसांची टीम पोहोचली. जखमी तरुणाला रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत तरुणाचे नाव अमोल शिंदे होते. वय 25. तो मुंबईत नोकरी करत असायचा आणि फक्त 10 नोव्हेंबर रोजीच गावी आला होता, कारण त्याचे लग्न 13 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावी झाले होते. वधूचे नाव नेहा होते. लग्नानंतर फक्त 7 दिवसांनी हा भीषण प्रकार. पोलिसांसाठीही गूढच होतं. अमोलच्या कुटुंबियांनी सांगितले की कोणाशीही त्याचे वैर नव्हते. पोलिसांनी CCTV फुटेज, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स तपासले. नेहाचे कॉल तपासल्यावर एक चौकदा नंबर सापडला. तो एक नंबर होता संदीप नावाच्या तरुणाचा, जो नेहाच्या मावशीच्या गावचा राहणारा होता. पोलिसांनी नेहा आणि संदीप या दोघांना अटक केली. चौकशीदरम्यान खुलासा झाला, नेहा आणि संदीप 2 वर्षापासून प्रेम संबंधात होते. जातीय मतभेदामुळे दोघांचे लग्न झाले नाही. नेहाचे कुटुंबीय तिला अमोलशी लग्न लावण्यासाठी आग्रही झाले. नेहाने संदीपच्या प्रेमात आणि आपल्या कुटुंबाच्या दबावात अडकून अमोलशी लग्न केले, पण तिचा संदीपशी संपर्क तुटला नव्हता. खरं तर लग्नाच्या दिवशीच नववधूची गाडी रोखण्याचा पहिला प्रयत्न करणारा बाईकस्वार हाच संदीप होता. त्याने वधूच्या गाडीसमोर अडवून अमोलला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, पण चालक दिनेशने गाडी न थांबवल्यामुळे तो अपयशी झाला. 14 नोव्हेंबर रोजी झालेल्या वधूच्या स्वागत समारंभात त्याने अमोलच्या भावाला धमकी देणारा फोन कॉल केला होता. शेवटी 20 नोव्हेंबर रोजी त्याने आपल्या एका मित्रासोबत गावात प्रवेश केला आणि रस्त्यावर अमोलची वाट पाहत बसला. रस्ता विचारण्यासाठी सबबीखाली जवळ येऊन त्याने अमोलवर गोळी झाडली. प्रेक्षकांनो, ही कथा फक्त एका खुनाची नाही, तर एका विकृत मनोवृत्तीची आहे. प्रेम म्हणजे मालकी नसते,
प्रेम म्हणजे हवे तसे करण्याचा हक्क नसतो. जेव्हा प्रेमात अहंकार, वेड आणि हिंसा प्रवेश करते तेव्हा त्याचा शेवट असा भयानकच होतो. नेहा आणि संदीप यांनी आपल्या विकृत प्रेमासाठी एक निरपराध जीव घेतला. आता त्यांच्यावर खटला चालेल आणि न्यायालय न्याय देईल. पण अमोलचे जीवन परत मिळणार नाही. त्याच्या आईवडिलांचे सुख परत मिळणार नाही. या घटनेतून एकच शिक्षण घ्यायचे आहे. प्रेम हे सुंदर आहे, पण जेव्हा ते मर्यादा ओलांडते तेव्हा ते आपल्याच आयुष्याचा नाश करून टाकते. स्वतःच्या भावनांचा गुलाम होऊ नका. धैर्याने परिस्थितीला समोर जा. गुन्हेगारी मार्ग कधीच पर्याय नसतो. सावध राहा, जागृत राहा. आजसाठी इतकंच. पुढच्या भीषण कथेसाठी भेटूयात पुन्हा. आपले खूप आभार. धन्यवाद.